श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. माझ्या स्वामी कृपा चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. यंदा 2025मध्ये मकर संक्रांत आहे 14 जानेवारीला. तर यंदा मकर संक्रांतीला या रंगाची साडी आणि बांगड्या चुकूनही घालू नका. तर त्या कुठल्या रंगाच्या बांगड्या आणि साडी आहे तीच जाणून घेणार आहोत. त्याचबरोबर याच रंगाची साडी आणि बांगड्या आवर्जून संक्रांतीला घालायच्या आहेत. त्या कुठला कलर आहे, बांगड्या किती घालायच्या, कशा घालायच्या याचीच माहिती या व्हिडिओत आपण जाणून घेणार आहोत. त्याआधी तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा. आपल्या सर्वांचा आवडीचा सण म्हणजे मकर संक्रांत. इंग्रजी नवीन वर्ष सुरू झालं की पहिला सण येतो तो म्हणजे मकर संक्रांती. मकर संक्रांती हा सण 3 दिवसांचा असतो. बघा, पहिल्या दिवशी भोगी, दुसऱ्या दिवशी मकर संक्रांत आणि तिसऱ्या दिवशी किंक्रांत असा 3 दिवसांचा हा सण. त्यामध्ये मकर संक्रांत हा दिवस बघा, या दिवशी आपण तिळगुळ देत असतो. त्याचबरोबर बांगड्या, साडी, त्याचबरोबर सवाष्णी, हळद कुंकू देखील करत असतात. सवाष्णी वाण जे आहे ते देत असतात, सुगड पूजा करत असतात. तर या दिवशी संक्रांतीच्या दिवशी कुठली साडी घालायची आहे, त्याचबरोबर बांगड्या घालायच्या आहे आणि कुठल्या रंगाच्या घालायच्या नाही याचीच आपण माहिती या व्हिडिओत जाणून घेणार आहोत. तर वर्षातील पहिला सण असतो तो म्हणजे मकर संक्रांती. 14 जानेवारी 2025 मकर संक्रांती साजरी करण्यात येणार आहे. जेव्हा सूर्य हा धनु राशीतून मकर राशीत प्रवेश करतो तिलाच मकर संक्रांती हा सण आपण साजरा करत असतो. यंदा संक्रांतीत कोणत्या रंगाची साडी आणि बांगड्या बघा घालायच्या आहेत, त्याचबरोबर कुठल्या रंगाच्या घालायच्या नाही ते आपण जाणून घेऊया. मकर संक्रांतीचा सण हा देशभरात अगदी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो. 14 जानेवारी 2025ला साजऱ्या होणाऱ्या या मकर संक्रांतीला काळ्या रंगाला महत्त्व आहे. तर मकर संक्रांतीला काळा रंग हा शुभ मानला जातो. पण दरवर्षी मकर संक्रांतीला एक कुठला तरी रंगाची साडी ही घातली जात नाही. म्हणजेच काय, तर कुठल्या तरी रंग हा वर्ज्य केला जातो. तर मकर संक्रांतीला देवी ज्या रंगाच्या साडीमध्ये विराजमान होते त्या रंगाची साडी ही संक्रांतीमध्ये नेसायची नसते. तर यंदा मकर संक्रांतीला बघा, देवीने ज्या रंगाची साडी परिधान केलेली आहे त्या रंगाची साडी परिधान करायची नाही. देवीने परिधान केलेल्या रंगाची साडी ही मकर संक्रांतीमध्ये इतरांनी नेसणे हे अशुभ मानले जाते. पण त्यापूर्वी यंदा काळ्या रंगाच्या साडीसह कोणत्या रंगाची साडी नेसणे शुभ मानले गेले आहे ते देखील आपण जाणून घेऊया. महिलांनी यंदा मकर संक्रांतीला काळ्या रंगाच्या साडीशिवाय तुम्ही हिरवी, लाल, गुलाबी, केशरी रंगाची साडी नेसू शकतात. त्याचबरोबर बघा, तुम्ही पिवळा रंग जो आहे तो देवीने परिधान केलेला आहे. 2025मध्ये मकर संक्रांती यंदा देवी पिवळ्या रंगाची साडी परिधान करून येणार आहे. त्यामुळे यंदा पिवळ्या रंगाची साडी किंवा ड्रेस या दिवशी वर्ज्य करायचा आहे. त्याशिवाय मकर संक्रांतीला हिरव्या किंवा लाल रंगाच्या बांगड्या आवर्जून घालाव्यात. बघा, हिरव्या बांगड्या हे आणि त्याचबरोबर लाल बांगड्या हे आवर्जून घालायच्या आहेत. मकर संक्रांतीला बांगड्या भरताना एका हातात एक बांगडी अधिक घातली जाते, आवर्जून घालावी. त्याशिवाय मकर संक्रांतीला लाखेच्या बांगड्यांना महत्त्व आहे. त्यामुळे यंदा बघा, नक्की लाखेच्या बांगड्या ज्या आहेत त्या आवर्जून घाला. यंदा 2025मध्ये संक्रांती देवीने पिवळं वस्त्र परिधान केल्या कारणानं पिवळा रंग हा वर्ज्य करायचा आहे. बघा, त्याचबरोबर तुम्ही हिरवी, लाल, केशरी या रंगाची साडी परिधान करू शकता. त्याचबरोबर बांगड्यांमध्ये हिरव्या
लाल बांगड्या तुम्ही आवर्जून परिधान करायच्या आहेत। त्यामध्ये लाखेच्या बांगडी ही आवर्जून घालायच्या आहे। संक्रांतीच्या दिवशी लाखेच्या बांगडीला अधिक महत्त्व असते। त्याचबरोबर एका हातात म्हणजेच उजव्या हातात एक बांगडी अधिक घातली जाते। जसं की बघा, तुम्ही एका हातात तुम्ही 6 बांगड्या घातल्या तर उजव्या हातात तुम्हाला 7 बांगड्या घालायच्या आहेत, किंवा डाव्या हातात तुम्ही 3 बांगड्या घातल्या तर उजव्या हातात तुम्हाला 4 बांगड्या घालायच्या आहे। म्हणजेच एक बांगडी ती आहे ती अधिक घालायची आहे। झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते। दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका। श्री स्वामी समर्थ। धन्यवाद।